नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो. तर ओळखलो का कोण आहे? सिंगमत्री. तर लहान असताना आम्ही यांच्या मागे लई पळायचं. म्हणजे पहिल्यांदा आम्ही ह्यांना बघून घरात पळून जायचं. पोलीस आले परत कळायचे आईला हे बहुरूपी पोलीस म्हणून सांगायचे आमचे घरचे. मग आम्ही यांच्या मागे पळायचे. तर भावांनो, जी ही जुनी संस्कृती आहे आता सध्या जर बघायला गेलं तर थोडं लुप्त होत चालले. म्हणजे बहुरूपी पोलीस, पोत्रा झाला. अजून कोण यायचे हो घराच्या बाजू? जोशी यायचे, पोपटवाले यायचे, भविष्य बघणारे. झालं तर नंदी बैल घेऊन यायचे. म्हणजे त्या गोष्टी थोडंसं विरल होत चाललेत. आणि मला बऱ्याच वर्षानंतर वासुदेवाला ती यायचे, बरेच यायचे. म्हणजे आज मी खरं सांगतो बऱ्याच वर्षानंतर हा वाघ दिसलाय मला. हा पहिल्यांदा मी दचकलो बायला, साहेब कसं काय इकडे आले. आणि खड म्हण ह्याला खडसवलं, ह्यानं मला खडसवलं की 3-4 डायलॉग मारलं. तर भावांनो, हा यांचा म्हणजे कसं आहे, हे जे लोक बाहेर पडतात हे ॲक्च्युअल कसं यांची कला आहे. म्हणजे ती बोलण्याची कला जी आहे ती यांना सोडून कोणाला जमत नाही. ते मलाही जमत नाही. मी पाठ जरी केलं, कारण ह्यांचे जे डायलॉग असतात, यांचे जे वाक्य असतात, हे ह्यांची म्हणजे जुनी म्हणजे घरची परंपरा असते. याने म्हणला माझे काका मामाला घेऊन तुम्ही 5-6 वर्षाखाली व्हिडिओ केला लॉकडाऊनमध्ये, बरोबर का? हां. तर भावांनो, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, साहेबाचा परिचय करून देतो. साहेब तुम्ही परिचय करून द्या. नाही वाकडा बोललेला मोबाईल तू हात धरू नकास. डायरेक्ट बदली झाले माझे इंडियातनं भारतात. 2 पोलीस घेऊन आले मार खायला. कालच बायकोचा मार खाऊन फौजदार झालोय मी. सिंगमत्री आहे, गोळीपुरी आहे. कालच बायकोचा मार खाल्लेला आहे. जिल्ह्यात कोणाला घाबरत नाही घरच्या बायकोशी. आता लग्न काढले सासूचं, सासरा फरार आहे, जावं या काय. लग्न कोल्हापूरला, तुम्ही सोलापूरला या, जेवायला पंढरपूरला, हात धुवायला घरी. तुम्हाला घरलं पकडलं तर मला फोन लावा, मी हाय मार खायला. नंबर घ्या माझा 817 हागंदारीत उतरा. कधी पण फोन लावायचा, तुमच्या आधी आतमध्ये मी. माझा मोबाईल किसा आहे, बॅटरी घरी आहे. आणि तुम्हाला काल बोलवलं होतं मिटिंगला, तुम्ही आला नाही. तुमचा पाठला केला, तुम्ही मागत मी मोर होतो. बायकोचा मार खावला तू मिटिंगला बोलल्यावर तो. होय, गाडी आली होती की बैलगाडी, बैल पळून गेलेत, त्यामुळे चालत आलोय. डायरेक्ट बदली झाले म्हणजे इंडियातनं भारतात. मग जरा आपली मिटिंग आहे, मिटिंगला या लवकर ताबडतोब. हरभऱ्याच्या झाडाखाली मिटिंग आहे. तुम्हाला धरलं पकडलं मला फोन लावा, मी तुमच्या आधी आतमध्ये. 2 पोलीस घेऊन आलो, एक मार खाली, एक पळून जायला. सिंगमत्री आहे, गोळी फ्री आहे, वडापाव संगे मिरची फ्री आहे. कधी पण फोन लावायचा, धरलं पकडलं ना फोन लावा. आणि ह्यांचं जरा लग्न करायचं म्हणा दुसरं त्या साहेबांचं. होय, माझ्याकडून मुलगी आहे, एकदम कवडे 90 वर्षाची आहे. डांबरावानी विकल्या, कलर गेला तर पैसे परत. ऐकेल लेकरायचे का असे भाऊ, दात पांढरे केस काळे. कसं आहे सांगतो तुला, खरं सांगतो श्रीकांत भाऊ, मी हे अजय भाऊ, हे डाकू दिसतात का लोक, बरोबर आहे का नाही? होय, बरोबर. ऍक्च्युअल सांगतो, ह्यांच्या बायका हिटलर आहेत. माझे बी गोळ्या घालू काय घालू काय, आपली माणसं पण सोडून देतोय. माझ्या एवढा बायकोचा मार कोण खात नाही बरदा. तुला माझं दुःख जर सांगायचं, तू बोललास तुझं दुःख म्हणजे तुझी जी कला आहे तू 2 मिनिटात मांडलास. पण माझं दुःख जर तुला सांगायला गेलो 18 दिवस लागतात. 18 दिवस. तुम्हाला सबसिडी आहे, तुम्हाला सबसिडी आहे, त्यांना हातकडे आहे. तर भावांनो, असे जे म्हणजे कलाकार आहेत जुन्या संस्कृतीत आपल्या, असे जे कलाकार आहेत, खरोखर भावांनो, असे लोक जर कुठं दिसले 100% त्यांना बोला. त्याने 4 वाक्य कुठं काय तुम्हाला बोलते ते ऐका, प्रेमानं बोला, प्रेमानं वागणूक, टेन्शन दूर होईल. हा, प्रेमाची वागणूक द्या. आणि हसू येईल. थोडंफार मदत करणं होत असेल तुम्हाला, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, तर अवश्य मदत करा. कारण यांच्या ही जी कला आहे ही यांची म्हणजे कला म्हणजे उपजीविका आहे यांची. यांच्यावर यांचं पोट आहे. हे एवढे जे बिचारे फिरतेत असं दारोदार, दुकान, शॉप, घर, ती पोटासाठी फिरतेत. तर यांची किंमत करा. कारण ही संस्कृती एकदा जर पुढे चालून बुडाली, विशेष संपला मग. तर त्याच्यामुळे भावांनो, किंमत करा सगळ्यांची. धन्यवाद.